श्री स्वामी समर्थ. तर आपण इथे घेतलेलं आहे शेपाची भाजी आणि चुकीची भाजी. आता ते तर आम्ही गावाकडे ते शेपा चुकीची भाजी म्हणतो, तुमच्यात काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण इथं गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती आपण भाजी शिजण्यासाठी ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी टाकायचं आहे, प्लस त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकू शकता किंवा हरभऱ्याची डाळ तुम्ही टाकू शकतात. तर मी इथे मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत जरा थोड्याशा. त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. मीठ आपण शिजताना थोडंच टाकणार आहोत आणि नंतर वरून थोडंच टाकणार आहोत, कारण की शिजायला मीठ लागतं म्हणून आपण इथे मीठ टाकलेलं आहे. आता 5 ते 10 मिनटं आपण त्याला मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहोत. बघा तुम्ही बघू शकता भाजी किती मस्तपैकी शिजलेली आहे. काय हो, खरं खरं सांगा, खरंच तुम्हाला ज्वारीची भाकर आणि अशी गरम गरम गरगटीची भाजी खायला आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूपच आवडते, विचारताच सोय नाही. मी गावाकडे गेले की आईला माझ्या पहिले हेच सांगत असले की मला गरगटीची भाजी आणि गरम गरम भाकर देत चुलीवरची. आता आपण इथे टाकलेलं आहे बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बाजरीचं पीठ. आता तुम्ही म्हणू नका की ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलं जातं, आपली आपली चॉईस. मला बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ टाकूनच भाजी आवडती. तसं तर गावाकडे ती 90% बायका ज्वारीचं पीठ टाकूनच ते रगडून घेतात. आता आपण इथं 4 ते 5 मिनटाचं रगडून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणसाल हे काय येडेचाळ करते? येडेचाळ करावंच लागतात, कारण की भाड्याचं घर आणि खाली कर. कुटताना का खाली आवाज गेला की लगेच काय कुटती, आवाज किती येतोय, 4 शब्द ऐकून घेण्यापेक्षा इथं त्याच्यामुळे मी 4 कपड्याची अशी घडी करून घेत असेल, त्याच्यावरती ग्लास. आता तुम्ही म्हणसाल ग्लास का घेतला, घरात खलबत्ता नाही का? हो, घरात खलबत्ता होता, पण ते माझ्या बाळाकडून तुटलेला आहे. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, तोपर्यंत ग्लासमध्येच असा आबडधोबड लसूण कुटून घेतलेला आहे. आता आपण गॅसवरती ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरी मोहरी. जिरी मोहरी चांगली तडतडू दिली, त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे लसूण. लसूण चांगला लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि जे आपण रगडा केला होता ना, तो रगडा त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आपल्याला भाजी कमी गॅसवरती शिजवून घ्यायची आहे, फास्ट गॅस करायचा नाही आहे. फास्ट गॅस केला की भाजी खळखळ उकळली जाते, त्याच्यामुळे चव सगळी निघून जाते. तर आपली हे कमी गॅसवरतीच भाजी अशी शिजवून घ्यायची आहे. काय हो, तुम्ही पण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, अवनीची मम्मा या चॅनलला. तर आपण इथे घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट, ते पण कच्चंच घेतलेलं आहे. कोण भाजून टाकतं, कोण कच्चं टाकतं, पण मी इथे काय केलेलं आहे, कच्चंच टाकलेलं आहे. कच्चं, कारण की कच्ची शेंगदाणे खूप छान लागतात भाजीमध्ये. आता आपण जे पातेल्यातून रगडा टाकला होता ते पातेल्यात पाणी टाकून असं विसळून घेतलेलं आहे. विसळून घेऊन त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकलेलं आहे. आता 4-5 मिनटं असं मिक्स करून झाल्यानंतर आपण आता मीठ टाकणार आहोत. मीठ आपण पहिलंच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मी चिमूटभरच मीठ इथे टाकलेलं आहे. तर आता आपल्याला 4 ते 5 मिनटं भाजी परत शिजवून घ्यायची आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती ताट झाकून ठेवणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात भाजी आपली किती मस्तपैकी शिजलेली आहे. खरंच हा हा वास तर काही खमंग येत होता ना, खरंच असं वाटत होतं गरम गरम भाजी भाकर घेऊन खावी. काय मग येता का तुम्ही जेवायला? या लवकर आणि पटकन सबस्क्राईब पण करा.